सुनील तटकरे सुद्धा आपल्या सोबत आहेत, खासदार आहेत। सुनीलजी, आत्ताच मोठं विधान केलेलं आहे इथे स्वतः महाविकास आघाडी संदर्भात राऊतांनी। महाविकास आघाडीनंतर आता महायुती संदर्भातही हाच प्रश्न विचारला जातोय की तुम्ही स्वतंत्र लढणार की एकत्र? एक असं आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे दारुण पराजयाला महाविकास आघाडीला सामोरं झालं, त्या धक्क्यातून महाविकास आघाडीचे घटक पक्ष सावरलेले नाही, म्हणून परस्परांच्या वरती खापर फोडण्यासाठी त्यांच्यामध्ये चढाव लागलेली आहे। गेले 3-4 दिवसातल्या वर्तमानपत्रातल्या महिन्यांमधल्या बातम्या त्यांच्या मानसिकतेचं वास्तव आम्ही अजून या संदर्भामध्ये बसलेलो नाही आहोत। सर्वोच्च न्यायालयामध्ये जी याचिका प्रलंबित आहे, राज्य सरकारला आणि आम्हाला महायुतीतल्या सर्वच पक्षाला वाटतं की आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लगेच घेतल्या पाहिजेत। ज्या वेळेला निवडणुका येतील त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा, उपमुख्यमंत्री एकनाथराव, बावनकुळे साहेब असतील, मी असेल, आम्ही तिन्ही पक्षाचे आणि आमच्या घटक पक्षाचे सहकारी बसू आणि या संदर्भामध्ये कशाबीच्या निवडणुका लढवायच्या त्याचं धोरण ठरवू। आमच्यात भक्कमपणाचा समन्वय आहे, त्यामुळे अशा पद्धतीची जी का आज चढाओढ महाविकास आघाडीमध्ये लागलेली आहे ती कुठल्या दिशेला जाते आहे, जहाज कसं भरकटलेलं आहे हे आता आपण पाहतो आहोत। बरं, आगामी काळात म्हणजे तुम्ही एकत्र लढणार हे निश्चित आहे का? मी आपल्याला तेच म्हटलं की ज्यावेळेला निवडणुका घोषित होतील त्यावेळेला राज्यातील तिन्ही पक्षाचे आणि घटक पक्षांचे नेते एकत्रितपणे बसतील आणि मग महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आम्ही एकत्रितपणाने बसून निर्णय करू। नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बोलण्यासाठी सुनीलजी।